शांत आणि चांगली झोप रात्री लागण्यासाठी एक छोटंसं ब्रीदिंग टेक्निक मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। हे साधं डीप ब्रीदिंग टेक्निक आहे। हा कुठलाही प्राणायाम नाहीये किंवा कुठलाही कपालभाती वगैरे नाहीये। साधं दीर्घ श्वसन, पण याची एक विशिष्ट पद्धत आहे। ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पलंगावरती आडवे होता, आडवे झाल्याच्या नंतर ज्याच्यानंतर तुम्हाला काहीही काम करायचं नाहीये, अशा स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही आडवे होता, आडवा झाल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डाव्या कुशीवर वळायचे आणि 4 वेळा डीप ब्रीदिंग करायचंय। सो डीप ब्रीदिंग म्हणजे काय, तर साधारणपणे 4 ते 5 सेकंद श्वास पूर्ण भरणे आणि 4 ते 5 सेकंद श्वास पूर्ण सोडणे, सावकाश पद्धतीने करायचंय 4 वेळा डाव्या कुशीवरती। त्याच्यानंतर सरळ झोपायचे, उताणं म्हणजे पाठीवरती झोपायचे, पाठ खाली चेहऱ्यावरती, आणि हेच डीप ब्रीदिंग 8 वेळा करायचे। 4 ते 5 सेकंद श्वास भरायचा आणि 4 ते 5 सेकंद श्वास सोडायचा, असं 8 वेळा करायचं। त्याच्यानंतर तुमच्या उजव्या कुशीवर वळायचे आणि हेच डीप ब्रीदिंग तुम्ही 16 वेळा करायचंय। 4 ते 5 सेकंद श्वास घ्यायचा आणि 4 ते 5 सेकंद श्वास सोडायचं, असं 16 वेळा करायचं उजव्या कुशीवरती। साधारणपणे 70 ते 80% लोकांना 16 वेळापर्यंत डीप ब्रीदिंग करता येणार नाही, त्याच्या आधीच तुम्हाला झोप लागलेली असेल। आणि ज्यांना 16 पर्यंत डीप ब्रीदिंग करता आलं तरीही झोप लागली नाही, त्यांनी हे टेक्निक परत एकदा रिपीट करायचं। म्हणजे 4 डाव्या कुशीवरती, 8 सरळ झोपून आणि 16 उजव्या कुशीवरती, हे रिपीट करायचे झोप लागेस तोवरपर्यंत। याने झोपेची क्वालिटी खूप सुधारते, शांत झोप लागते। ज्या लोकांना अस्थिर झोप आहे किंवा ज्यांना खूप जास्त स्वप्न पडतात, बेचैनी होते स्वप्नामध्ये, आणि ज्यांना अस्वस्थ वाटतं झोपेत, त्यांना शांत झोप लागायला याच्याने खूप मदत होते आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला संपूर्ण विश्रांती झालेली आहे असा अनुभव काही दिवसांमध्ये यायला लागेल। आपण करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये अवश्य कळवा।